फक्त 2 ते 3 थेंब तेलामध्ये हा एकदम पौष्टिक आणि चविष्ट असा 2 कच्च्या बटाट्यापासून नाश्ता बनवत आहेत आणि एकदम चविष्ट हा नाश्ता. आता त्यासाठी काय केलं आहे, मी 2 बटाटे घेतले, त्याचे सालं काढले आणि ते हे जे बटाटे आहे ना किसणीने किसून घेतलेले आहे. आता किसताना ना थोडासा जाड किस झाला पाहिजे असे बटाटे किसलेले आहे, म्हणजे बटाटा असा उभा घेतला आणि तो असा दाबून थोडासा अलगद हाताने हा किसलेला आहे, म्हणजे त्याचा किस आहे ना थोडासा जाड पडला जातो. आता हे दोन्ही जे बटाटे ना ते किसून घेतले. यामध्ये 2 बटाट्यामध्ये 2 जणांचा सहज नाश्ता होतो. एवढा हा नाश्ता पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता होतो. आता हे बटाटे किसून घेऊ आणि त्या बटाटे जे आहे ना किसलेला बटाट्याचा किस तो 2 ते 3 पाण्याने आता पाणी किसतानीच मी पाण्यामध्ये किसलेला आहे आणि आता हा जो किस आहे ना तो 2 ते 3 पाण्याने पुन्हा धुवून मी पाणी निथळण्यासाठी ठेवते. याच्यात या किसामध्ये ना अजिबातही जास्तीचं पाणी ठेवलेलं नाही आहे. आता हा बटाट्याचा जो किस आहे ना तो धुवून मी पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेला आहे. आता इकडं 1 मूठ कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आहे बघा, बटाट्याचा किस पण ठेवलेला आहे. आता एक वाटण बनवायचं आहे या नाश्त्यासाठी. आता मी काय केलं आहे, 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे, थोडासा आल्याचा तुकडा, थोडेसे धणे आणि 1 चमचा छोटा चमचा जिरे. असं आता पाणी न घालताना ठ्याचा जसं बनवतो ना त्या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. या पद्धतीने असं वाटून घेतलेलं आहे. आता पाणी काढून घेतलेलं बटाट्याच्या किसामध्ये एक भांड्यामध्ये थोडंसं मोठं भांडं घेतलं खोलगट आणि त्यामध्ये आता 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ हे पीठ टाकलेले. कापून घेतलेली कोथिंबीर आणि जे वाटण केलेलं होतं ना आपण ते वाटण पण याच्यामध्ये टाकलेलं आहे. एकदम चटपटीत असा नाश्ता बनवतो आहे. आणि ओवा 1 चमचा जवळजवळ मी ओवा टाकलेला आहे. तो हाताला थोडासा चोळून घेतला आणि तो ओवा टाकला. हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं, त्याच्यात चवीनुसार आता तो ठ्याचा वाटलेला आहे ना तो टाकून घेतलेला आहे. आणि आता तो ठ्याचा जो केला होता ना तो थोडासा मला जास्त वाटत होता, म्हणजे तिखट होईल म्हणून मी बाकीचा काढून ठेवलेला आहे. आणि आता याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये ना पाणी न घालता हे मळून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये ना एकदम खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 चमचा सुजी घातलेली आहे. आता हे मळून घेते. मळण्यासाठी शिवची चालू आहे मध्ये मध्ये. आता हे पीठ मळते ना ते शिव मळत होता, पण त्याला काय आता पाणी न घालता मळलेलं आहे. मग ते मी पीठ पुन्हा मळून घेतलेलं, 1 थेंबसुद्धा पाण्याचा घातलेला नाही आहे. आता एक असा पॅन घेतलेला आहे नॉनस्टिकचा. तेल टाकलेलं आहे थोडंसं, फक्त 2 ते 3 थेंब असं तेल टाकलेलं आहे. आणि हे तेल आहे ना कांदा कापलेला मी निम्मा छोटासा कांदा घेतला, निम्मा कापला आणि हे कांद्याने सगळं तेल मी चोळून घेतलेलं आहे. म्हणजे आपण जो नाश्ता बनवतो आहे ना तो अजिबात चिटकला जात नाही. म्हणून मग डोसे, थालीपीठं असं काही बनवताना ना कांद्याने तेल लावलं का अजिबात काही बनवलं ना चिटकत नाही. आता असे छोटे छोटे गोळे घेतलेले आहे मी आणि ते असे जिथं तेल तर सगळ्यात पॅनला लावून घेतलेले आहे. मग असे थोडे थोडे असे थापून घेते, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. एकदम सोप्या पद्धतीने आणि हा पौष्टिक झटपट होईल ना हा नाश्ता. आता गॅस ठेवताना कमीच ठेवलेला आहे, इथं मग ते जळायला जातं आणि आतमध्ये जे आहे ना ते कच्चंच असतं. आता हे थापताना पण गॅस मी कमीच केलेला आहे आणि भाजताना पण गॅस कमीच ठेवलेला आहे. आता जेवढे बसल ना तेवढे आपल्याला याच्यावर असे छोटे छोटे थालीपीठ म्हणून इथं काय नाव द्याल ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आता हे ना असं हाताला चिटकून येतं ना, मग थोडंसं पाण्याचा हात घेतला का अजिबात चिटकत नाही. मी आता हे थापताना ना पाण्याचा हात घेतला नव्हता म्हणून ते लगेच असं हाताला चिटकत होतं. त्याच पद्धतीनं आता हे सगळे थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात घेतला ना मग चिटकत नाही हाताला.
आता पॅनमध्ये जेवढे बसले ना तेवढे मी थापून घेतले आणि आता याच्यावर ना झाकण ठेवून आता हे भाजून घ्यायचे आणि गॅस कमीच ठेवलेला आहे मी. थोडंसं जाड वाटत असलं ना तर पुन्हा थोडेसे तापून घ्यायचे. आणि यासाठी यासोबत खायला ना दह्याची चटणी केली ना एकदम मस्त अशी दह्याची चटणी लागती. डब्यासाठी सुद्धा एकदम मस्त अशी झटपट होईल आणि पौष्टिक, मुलं आवडीने खातील असे बटाट्याचे थालीपीठ, बटाट्याचे आणि तांदळाच्या पिठाचे थालीपीठ. हे बघा आता थोडंसं असं सुकल्यासारखं दिसलं का झाकण ठेवून, मग ते आता झाकण का ठेवलं तर ते बटाटा जो आहे ना तोही शिजला जातो आणि तांदळाचं पीठही त्याला छान अशी वाफ बसली की मस्त असं लागतं ते चवीला. आणि बघा पटकन निघतं, मी उलटणीसुद्धा लागली नाही त्याला, असं हातानेच पलटी केलेलं आहे, एवढं पटकन निघतं ते, चिटकत नाही अजिबात. हाताने थापलेलं आहे पण अजिबात चिटकत नाही. मला आता खालून पण असं कमी गॅस केला आहे ना त्याच्यामुळे एकदम छान असं भाजल्या गेलेलं आहे ते. आता दोन्ही बाजूनी ना कमी गॅस ठेवूनच भाजलेलं आहे मी. थोडं थोडं लईच असं वाटत असलं ना तर थोडं एकदम थोडंसं तेल टाकायचं, एक एक दोन दोन थेंब असं, जास्त पण नाही. एकदा एक वेळेस नक्कीच बनवून बघा हा नाश्ता. आता ना एक शेवट पीठ शिल्लक होतं ना, मग हे पण मी साईडला भाजून देते आणि ते एक मी थोडंसं मोठं केलेलं आहे. आता हे पण असं भाजून देते. आता हे भाजलेले सगळे काढले. याच्यासोबत ना चटणी केली होती दह्याची चटणी आणि इतकं मस्त लागलं हे.